नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपले स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण CET 8 फेब्रुवारीसाठी या ठिकाणी पर्यावरण अध्ययन या विषयावर आपण टॉप 15 क्वेश्चन या ठिकाणी जे काही घेऊन आलो ते CET मध्ये या ठिकाणी असेच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काही वारंवार या ठिकाणी विचारले जातात. त्याच याच्यावरती बेसवरती आपण या ठिकाणी तेच प्रश्न या ठिकाणी आपण तुमच्या सराव प्रश्न संच म्हणून या ठिकाणी घेत आहोत त्याच टाईपचे. हे प्रश्न जे काय आहेत आपण इथे तोंड पाठच करायला लक्षात घ्या तुम्ही, कारण अशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी CET एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. हिंदी प्रश्न हिंदी आणि प्लस मराठीमध्ये एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण घेणार आहोत लक्षात घ्या. त्यामुळे चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन त्याची मिळून जातील. तर पहिला प्रश्न बघा या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चन, विश्व ओझोन दिवस कब मनाया जाता है? विश्व ओझोन दिवस म्हणजे काय असतं? ओझोन दिवस असतो. काय असतं? ओझोन. मराठीमध्ये ओझोन दिवस असतो. ओझोन दिवस कधी मनवला जातो? 16 सप्टेंबर म्हणजे सितंबर म्हटलं. हिंदीमध्ये काय 16 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरमध्ये असतो. 16 सप्टेंबरला या ठिकाणी काही ओझोन दिवस आपण साजरा करत असतो. जागतिक विश्व दिवस ओझोन दिवस. नेक्स्ट, विश्व पर्यावरण दिवस कब मनाया जाता है? म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस असतो. कसला असतो? विश्व म्हणजे या ठिकाणी काय जागतिक पर्यावरण दिवस ठिकाणी कधी मनवला जातो? कधी असतो तो? 5 जूनला आपण या ठिकाणी पर्यावरण दिवस या ठिकाणी मनवला जातो. नेक्स्ट, BOD का पूरा नाम क्या है? म्हणजे त्या ठिकाणी त्याचं काही लॉंग फॉर्म या ठिकाणी तुम्हाला विचारले. काय विचारले? लॉंग फॉर्म तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं असेल. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिपार्टमेंट, बायोकेमिकल ऑक्सिजन डिपार्टमेंट, नंतर काय बेसिक ऑक्सिजन डिमांड आणि फोर्थ बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड या ठिकाणी असं लक्षात. कारण ऑक्सिजन डिमांड या ठिकाणी डिपार्टमेंट येत नसतं लक्षात. या ठिकाणी ऑर्गॅनिक तर येणारच नाही. डिमांड तर या ठिकाणी ऑक्सिजन तर कुठलं बेसिक तर येत नाही लक्षात. त्यामुळे हे तुमचं 1, 2, 3 नंबर ऑप्शन झाले असेल. 4 नंबर तुमचं करेक्ट राहील. कारण बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड या ठिकाणी हा BODचा फॉर्म्युला लॉंग फॉर्म आहे लक्षात घ्या. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला ते CET मध्ये ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णतः मागील प्रश्नपत्र आधारित हे प्रश्नसंच आहे. बिग बॅन थेरी, बिग बॅन थेरी किसने दिया था? म्हणजे कोणाचे थेरी असं विचारलं. बिग बॅन थेरी कोणाचे लक्षात? रॉबर्ट ब्राउन, नंतर काय जॉर्सेस लेमित्री, नंतर काय कोलबर्गर, नंतर स्किनर. असे 4 ऑप्शन तुम्हाला दिले आहेत. कुठलं असं? जॉर्जेस लेमित्री या ठिकाणी हे तुमच्या ठिकाणी बिग बॅन थेरी यांचे त्यांनी लिहिलेले लक्षात. बिग बॅन थेरी त्यांचे आहे. नेक्स्ट, किस ग्रह को छल्ले वाले ग्रह के नाम से जाना जाता है? लक्षात घ्या. कुठला तुमचं किस ग्रह को छल्ले वाले ग्रह से छल्ले वाले ग्रह या ठिकाणी म्हटलेलं लक्षात घ्या. कुठला तुमच्या शुक्र दिले, पृथ्वी, शनी, अरुण असं ठिकाणी वेगळे दिलेलं लक्षात. कुठलाही शनी येतील लक्षात. कुठलाही शनी शनी म्हणजे या ठिकाणी काय असते? कडा असते लक्षात घ्या. कुठला शनी एक ग्रह आहे लक्षात घ्या. त्याच्या भोवती या ठिकाणी काय असते? कडा असते लक्षात घ्या. त्याच्या भोवती काही एकमेव कडा असणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची हे कडा असते लक्षात घ्या ग्रहाला. आणि तोच ग्रह या ठिकाणी विचारला लक्षात. गोबर गॅस का प्रमुख घटक आहे लक्षात. ते काही गोबर गॅस असतो लक्षात घ्या. आपण जे काय करतो ते कुठलं असतं? मिथेन या ठिकाणी गॅस अत्यंत महत्वाचा तुमच्या त्याच्यामध्ये वापरला जातो लक्षात घ्या. गोबर गॅस. निम्न में से जैन अनमीकरण प्रदूषक कौन सा लक्षात? जैव अनमीकरण प्रदूषक कौन सा? काच के तुकडे, द पॉलिथिन, प्लास्टिक की थैलिया, नंतर उपरोक्त सभी. जैव याच्यामध्ये कुठले लक्षात घ्या? तर या ठिकाणी सर्व जे लक्षात आहे. कारण काचचे तुकडे येतात, तुमचे पॉलिथिन येतात लक्षात घ्या, प्लास्टिक थैली म्हणजे काय तुमचे ते असे प्रदूषक असते का ते पण सहजासहजी नष्ट करता येत नाही लक्षात घ्या. जे आहे ते असे प्रदूषक बघा, काचचे तुकडे नष्ट करता येत नाहीत, पॉलिथिन, प्लास्टिक थैली जे काही प्लास्टिक आहे ते काही नष्ट करता येत नाहीत लक्षात घ्या. कारण त्याचं पुनर्वापर सुद्धा आपण या ठिकाणी करता येते अशा गोष्टी आहेत. त्या उपरोक्त सभी या ठिकाणी गोष्टी येतात त्याच्यामध्ये. किस गॅस को दम घुटणे के नाम से जाना जाता लक्षात. दम घुटणं म्हणजे श्वास घुटतो असं कुठला गॅस आहे लक्षात घ्या असं विचारलंय त्यांनी. कुठलं? कार्बन मोनॉक्साईड आहे लक्षात. कुठलं? कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी काय होतं? श्वास गुटमळतो. तोच गॅस या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे. नेक्स्ट, ग्रीन हाऊस गॅस के लिए सबसे महत्वपूर्ण गॅस कौन सी? ग्रीन हाऊस साठी लक्षात. ग्रीन हाऊस इफेक्ट साठी कुठलं महत्वाचं लक्षात घ्या? कार्बन डायऑक्साईड आहे तुमचं महत्वाचा त्यासाठी असं लक्षात. हा तुमचं बेसिक जे काही NCERT असो, NCERT बुक मधल्या या ठिकाणी हे प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला CET पाहायला मिळतील असं. 4 नंबर ऑप्शन होतं. नर्मदा बचाव अभियान संस्थापक कोण थे लक्षात घ्या? प्रतिभाताई पाटील होती का नव्हती लक्षात घ्या. कृपलानी हे नव्हते. सुरेख यादव नव्हती. कोण होते? मेधा पाटकर या ठिकाणी ही व्यक्ती होते लक्षात घ्या. 10 सी. नेक्स्ट, भारतीय वनस्पती संरक्षण संस्था कहाँ स्थित आहे?
वनस्पती संरक्षण संस्था भारतामध्ये एक ठिकाणी लक्षात येते, कुठे? कोलकाता या ठिकाणी तुम्हाला ते कोलकाता या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला. नेक्स्ट, ग्लोबल वॉर्मिंग के लिए कौन सी गॅस जिम्मेदार लक्षात, जे काय ग्लोबल वॉर्मिंग लक्षात त्यासाठी कोणते कोणते असे गॅस आहे लक्षात घेते, त्यासाठी काही ठिकाणी जिम्मेदार आहे लक्षात घ्या, म्हणजे जबाबदार आहे असं विचारलंय. ग्लोबल वॉर्मिंगसाठी कुठली गॅस आहे तुमच्या ठिकाणी? ग्रीन हाऊस. कुठलं? ग्रीन हाऊस गॅस या ठिकाणी इफेक्टसाठी या ठिकाणी येते लक्षात घ्या. उत्तर बरोबर तुमचं कुठे? ग्रीन हाऊस साठी येईल. कृत्रिम वर्षा हेतू किसका उपयोग केला जाता? कृत्रिम वर्षा हेतू कोणाचा या ठिकाणी वापर केला जातो लक्षात? मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, नायट्राइड, नंतर काय सिल्वर आयोडाईड, असे वेगळे तुम्हाला ऑप्शन दिलेले. कुठले? सिल्वर आयोडाईड जे आहे लक्षात घ्या, तेच कशासाठी येईल? कृत्रिम वर्षासाठी येईल. कृत्रिम पाऊस, कृत्रिम पावसासाठी या ठिकाणी सिल्वर आयोडाईड या ठिकाणी हा वापरला जातो. नेक्स्ट, निम्न में से मानव जनित जीवोम कौन सा? लक्षात, निम्न में से मानव जनित जीवोम कौन सा है? पेड़ पौधे, जीव जंतू, फसली भूमी, इनमें से कोई नाही, म्हणजे याच्यापैकी कोणताही नाही असं विचारलेलं असेल. कुठल्या ठिकाणी? निम्न में से मानव जनित, मानव जनित कुठलं असेल? फसली भूमी येते लक्षात. कुठले तुमचं? फसल भूमी, म्हणजे जे काय पेरलेलं असेल लक्षात, फसल पेरलेली भूमी येते का असं म्हणजे मानव जनित. नेक्स्ट, परिस्थिती तंत्र का प्रयोग सर्वप्रथम किसने किया था? परिस्थिती की तंत्र का प्रयोग म्हणजे कोणी या ठिकाणी पहिल्यांदा परिस्थिती तंत्राचा वापर केला? हेकेल, एजी, टेस्ले, अनरेस्ट, इनमें से कोई नाही, यापैकी कोणताही नाही असं ठिकाणी विचारलं. कुठले तुमचं? एजी टेस्ले या ठिकाणी हे काय केलं? परिस्थिती तंत्राचा सर्वप्रथम वापर या ठिकाणी केला होता. बी नंबर करेक्ट आहे. 16 दादेली वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी कुठे? दादेली वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी कहा पे स्थित आहे? कहा पे स्थित आहे म्हणजे ठिकाण तुम्हाला या ठिकाणी विचारलं असेल. कहा पे ठिकाणी विचारलेलं आहे. कुठे येतील? तुमचं कर्नाटक या ठिकाणी येते लक्षात. कुठं? 16 सी या ठिकाणी हा तुमचं करेक्ट ऑप्शन राहील. अशाच प्रकारे तुम्हाला ते सीटी प्रश्न पाहायला मिळतील. दुधवा टायगर रिझर्व कहा स्थित आहे? दुधवा टायगर रिझर्व कहा स्थित आहे? मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या ठिकाणी दिले असे वेगळे 4 ऑप्शन. कुठला आहे? दुधवा टायगर रिझर्व. टायगर रिझर्व म्हणजे संरक्षणासाठी कुठला लक्षात घ्या, रिझर्व ठेवलेला आहे टायगरसाठी. कुठे? उत्तर प्रदेशसाठी या ठिकाणी लक्षात घ्या. असे बऱ्याचपैकी या ठिकाणी टायगर रिझर्व साठी काही काही अभयारण्य ठेवलेले लक्षात घ्या. नेक्स्ट, 18 विष्णोई आंदोलन के प्रणेता कोण आहे? जो बिश्नोई, तर आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बिश्नोई असं म्हणतो. विष्णोई, बिश्नोई असं म्हणतो लक्षात. बिश्नोई त्यालाच काय म्हणतो? विष्णोई असं आंदोलन म्हटलं. कोणा दिलं या ठिकाणी? मंगल पांडे, ए पी टेसले, नंतर संत जंबोजी, निर्मिसे कोहिनी, असं वेगळं ऑप्शन म्हणजे यापैकी कोणतंही नाही असं दिलं. कुठलं? संत जंबोजी. संत जंबोजी विष्णोई आंदोलन चे प्रणेता आहेत लक्षात. नेक्स्ट, विश्व पर्यावरण दिवस कब स्थापना हुआ था? विश्व पर्यावरण दिवस की स्थापना, जी काय स्थापना होती विश्व पर्यावरण दिवसाच्या ठिकाणी कधी होती? 57, 72, 61 आणि काही ठिकाणी कोई नाही असं दिलं लक्षात. कोणतंही नाही या ठिकाणी. कुठले तुमच्या ठिकाणी? 19ला 2 नंबर बरोबर लक्षात. म्हणजे किती केली? 5 जून लक्षात. कधी केलं? 5 जून 1972 ला या ठिकाणी काय केलं? विश्व पर्यावरण दिवस सुद्धा या ठिकाणी 5 जूनचा विचारला जातो. साल किती होता? 1972 लक्षात ठेवा महत्वाचं. पर्यावरण की रक्षा कवच किसे कहा जाता है? मग रक्षाचं कवच पर्यावरण जे आहे त्याचं रक्षण करण्यासाठी कवच कोणाला म्हटलं जात असेल? पेड पौधे, मिट्टी, ओझोन परत आणि शोभ मंडल. म्हणजे कसलं असतं लक्षात घ्या? ओझोनाची जी काय आपल्याला जी किरणे येतात लक्षात घ्या, जे घातक किरणे असतात त्या ठिकाणी कुठल्या ह्याच्या कवचाद्वारे या ठिकाणी अडवले जातात, ते कुठलं असतं तुमच्या ठिकाणी? ओझोन असतं लक्षात घ्या. ओझोन तर थर असतो लक्षात घ्या. जे काय आपला सूर्य असतो, सूर्यापासून जे काही किरणे येणार लक्षात घ्या, जे काय आपल्याला किरणे येतात ते ठिकाणी ओझोनचा थर असतो लक्षात घ्या. की कुठला असतो तुमचा? ओझोनचा थर असतो लक्षात घ्या. त्याच्यापासून या ठिकाणी किरणाचं आपलं संरक्षण केलं जातं. याच्यापासून काय होतं आपल्याला? त्वचा रोग या ठिकाणी, रातआंधळी म्हणजे काय होतं? डोळ्याला प्रॉब्लेम होतो, कॅन्सर अशा सारखे घटना या ठिकाणी ओझोन पासून, ते किरणापासून या ठिकाणी अंगावर चट्टे उठणे व नळे कासे चट्टे होणे, उन्हामुळे ठिकाणी अशा घटना घडतात. ओझोनचं थर या ठिकाणी नष्ट या ठिकाणी होत चालला तर या ठिकाणी हानिकारक आपल्याला ठरेल. ओझोनचं थर अत्यंत महत्वाचा पर्यावरणाच्या रक्षणासाठी कवच लक्षात घ्या. अशा प्रकारचे बेसिक एकदम बुक मधलं विचारलेलं आहे तुम्हाला. भारत का कौन सा राज्य सर्वप्रथम कार्बन मुक्त झाला? हा एमपीसीला सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला. प्री मेन्सला एमपीसीला सुद्धा प्रश्न या ठिकाणी म्हणजे त्याला विचारला. कुठला? हिमाचल प्रदेश. सगळं सगळं 2-4 वेळा एमपीसीला या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला. कारण मी ते एक्झाम मध्ये तर आम्हाला बऱ्याच वेळा विचारला होता प्रश्न. डीप इकोलॉजी शब्द का प्रयोग सर्वप्रथम किसने किया था? डीप इकोलॉजी जे आहे ना लक्षात घ्या, याचा सर्वप्रथम प्रयोग कुणी केला होता? रॉबर्ट ब्राउन, वॉटसन, अर्निस नेस आणि काय फ्राबेल. असे वेगळे तुम्हाला ठिकाणी 4 ऑप्शन दिले आहेत. कुठल्या ठिकाणी?
अर्निस नेस यांनी या ठिकाणी काय केलं, सर्वप्रथम डीप इकॉलॉजी शब्दाचा वापर या ठिकाणी केला होता. लक्षात. नेक्स्ट, इकॉलॉजी शब्द का प्रयोग सर्वप्रथम किसने किया था. लक्षात घ्या. कुठल्या इथे तुमच्या ठिकाणी अनरेस्ट ही केलं. लक्षात. कुठं अनरेस्ट ही केले आणि इकॉलॉजी का शब्द प्रयोग सर्वप्रथम या ठिकाणी केला. लक्षात. हे कुठला आहे, डीप इकॉलॉजी. लक्षात. हा कुठला आहे, हा डीप इकॉलॉजी म्हटलं कुठल्याही ठिकाणी गेले पाहिजे तुमचं अनरेस अर्निज नेस या ठिकाणी या तुमचं उत्तर बरोबर येईल. लक्षात. डीप इकॉलॉजी आणि कुठला नुसता इकॉलॉजी शब्द प्रयोग सर्वप्रथम कोणी वापर घेतला हे लक्षात, डिफरन्स फरक लक्षात घ्या. हा कोणी केला तर तुमच्या ठिकाणी अनरेस्ट ही केलं आणि या ठिकाणी हा केला. लक्षात घ्या. नेक्स्ट, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान का स्थित. लक्षात. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी हा कुठं आहे या ठिकाणी असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. कुठं, उत्तराखंड या ठिकाणी. लक्षात. हा भारतातलं पहिलं या ठिकाणी काय वाघासाठी या ठिकाणी पहिलं संरक्षित तुमच्या ठिकाणी अभयारण्य या ठिकाणी होतं होतं. लक्षात घ्या. या ठिकाणी काय होतं, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान होतं. काय होतं, राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले 1937 साली या ठिकाणी काय ते स्थापित केलेलं होतं. लक्षात घ्यायचं अत्यंत महत्वाचं आहे. कुठं आहे, उत्तराखंडमध्ये स्थित आहे जिम कॉर्बेट. लक्षात ठेवा. कोणी केलं तर कैलास साकला. लक्षात. याची जनक कोण होते लक्षात घ्या, कैलास साकला या ठिकाणी होतं. लक्षात. कोण, कैलास साकला हे सुद्धा अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा. सूर्य के प्रकाश को पृथ्वी तक पहुंचने में कितना समय लगता है. सूर्याचा जे काय प्रकाश आहे पृथ्वीपर्यंत या ठिकाणी पोहोचण्यासाठी या ठिकाणी हे जे काय पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो. लक्षात. का असं ठिकाणी विचारले, प्रकाश पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो, तर किती लागतो, 8 मिनिट 20 सेकंद. हा बेसिक जी बुक आला त्या बेसिक बुक मधल्या ठिकाणी हा तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. 8 मिनिट 20 सेकंद असा वेळ या ठिकाणी काय वेळ लागतो. लक्षात घ्या. लाल ग्रह किसे कहा जाता है. लाल ग्रह जे कुणाला म्हणतात, शनी आहे, शुक्र आहे, मंगल, अरुण या ठिकाणी असं वेगवेगळे ऑप्शन दिले. कुठलं, मंगळ या ठिकाणी कसं असतो, लाल ग्रह असतो. मंगळ म्हणजे कसं असतो, लाल ग्रह या ठिकाणी असतो. लक्षात. नेक्स्ट, ग्रीन हाउस गैसों को कम करने के लिए कौन सा प्रोटोकॉल लागू किया गया. ग्रीन हाउस गॅस जे ग्रीन हाऊस वर जे काही इफेक्ट करणाऱ्या गॅसेस आहेत ते कोणसा प्रोटोकॉल या ठिकाणी लागू केलं. लक्षात घ्या. कुठले ते कधी तुमचं क्योटो प्रोटोकॉल. लक्षात घ्या. म्हणजे काही गोष्टीसाठी ठिकाणी प्रोटोकॉल पाळावं. लक्षात घ्या. कुठलं महत्वाचे व्यक्ती असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी एक प्रोटोकॉल पाळले जातात. अशा त्याच प्रकारे या ठिकाणी पर्यावरण संरक्षण या ठिकाणी काय प्रोटोकॉल पाळण्यासाठी एक क्योटो शहर होतं. अशा क्योटो शहरामध्ये एक काय परिषद भरवली. लक्षात घ्या. त्यासाठी त्या क्योटो परिषदेमध्ये या ठिकाणी काय केलं, एक काय केलं, प्रोटोकॉल ठरवलं गेलं. तसं पृथ्वीच्या संरक्षणासाठी प्रोटोकॉल ठरवलं गेलं होतं. त्या ज्या शहरामध्ये चालतं त्या शहरालाच क्योटो प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी काय ग्रीन हाऊस गॅससाठी या ठिकाणी प्रोटोकॉल ठरवलं होतं. म्हणजे कुठं ठरवलं होतं, क्योटो प्रोटोकॉल एक शहर आहे त्यामध्ये प्रोटोकॉल ठरवलं होतं. लक्षात घ्या. कंट्रोल नव्हतं. लक्षात घ्या. हा थोडं फस होतं. कंट्रोल नव्हतं. कुठलं होतं, क्योटो प्रोटोकॉल होतं. 27 ला सी. 28 बघू शकता, मूत्राशय का कॅन्सर किसके कारण होता है. लक्षात घ्या. मूत्राशय जर कॅन्सर आहे कोणत्या कारणामुळे या ठिकाणी होतं असं विचारलंय. मूत्राशय कॅन्सर लायकेन दिलंय, इलिनिन दिलंय, काय एन्थ्रोसिलिन दिले, नंतर काय इन्व्हेसिकोइने असं दिलं. म्हणजे कोणतेही नाही असं दिले. कुठला तुमच्या ठिकाणी एनिलिन. कुठलं एनिलिन या ठिकाणी करेक्ट आन्सर तुमचं राहील असेल मूत्राशय कॅन्सरसाठी. नीला ग्रह किसे कहा जाता है. निळा ग्रह कुठला असं आपण पृथ्वी पाहता निळा आकाश आपल्या देशात असं कशावरून, पृथ्वीवरून. सरळ सरळ या ठिकाणी तुम्हाला प्रश्न निळा ग्रह म्हणते. ग्रह या ठिकाणी म्हणजे निळा, किंवा असं तुम्हाला मराठीमध्ये निळा ग्रह असेल फक्त मराठी नाही, हिंदीमध्ये कसं आहे वेळेच्या जागेला ल या ठिकाणी होत असलं. 29 ला 3. नेक्स्ट, कीड़ों का के अध्ययन को क्या कहा जाता है. जे किडेचे काय अध्ययन आहेत को क्या कहा जाता है. किटोलॉजी, एटोमोलॉजी, काय पेस्टोलॉजी, इनमें से कोई नाही या ठिकाणी म्हणजे कोणतेही नाही असं ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात. कुठले एटोमोलॉजी या ठिकाणी हा तुमचं किडो के अध्ययनासाठी या ठिकाणी करेक्ट उत्तर ठरेल. 38 ला 2 नंबर. नेक्स्ट या ठिकाणी लोह में जंग रोखने के हेतू क्या मिलाया जाता. लक्षात घ्या. लोह म्हणजे तुमचं लोखंड असतं. लोखंड या ठिकाणी गंज सोडून या ठिकाणी काय मिसळलं जातं असं या ठिकाणी विचारलं. लक्षात घ्या. समजा तुम्ही घरात जे काय नाश्त्यासाठी चमचा वापरता असेल कुठला असतं, चम्मच असतं बरोबर. चम्मचच्या ठिकाणी चमच्यावर कुठला असतो बघा, जस्ताचा लेप दिलेला असतो. कशाला, जस्ताचा लेप दिलेला असतो. त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं असते, झिंक असं म्हटलं जातं. त्याला झिंक म्हटलं जातं. म्हणजे हे तुमचं झिंक या ठिकाणी लोह म्हणजे लोखंडावर काय असतं, काही जंग म्हणजे ते गंजर काय होऊ नये म्हणून या ठिकाणी काय जस्ताचा लेप दिलेला जातो. लक्षात. त्याला झिंक असं म्हटलं जातं. जस्तालाच झिंक असं म्हटलं जातं. म्हणजे 31 ला सी नंबर हे करेक्ट तुमचं उत्तर या ठिकाणी असेल. अशा प्रकारे आपण डिटेल एक्सप्लेनेशन देत असतो. त्यामुळे चॅनल कोणी नवीन असेल तर लक्षात घ्या, असं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी ठेवा की व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन एक चांगल्या क्वालिटीचा आपण व्हिडिओ या ठिकाणी देत असतो. लक्षात घ्या. या ठिकाणी कारण स्वतः एमपीसी मध्ये बऱ्याच वेळा चांगला अभ्यास झाल्यामुळे या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे देऊ शकतो. या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय का स्थित आहे.
जे इंदिरा गांधी कुठला इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कुठलं राष्ट्रीय मानव संग्रहालय कहा स्थित आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी या ठिकाणी विचारले. उत्तराखंड, डेहराडून, केरळ, तमिळनाडू या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले असेल. कुठले डेहराडून या ठिकाणी लक्षात द्या. डेहराडून हे कुठे येते उत्तराखंड मध्ये येते पण ऍक्च्युली पूर्ण पर्टिक्युलर सिटी दिल्यामुळे तुमचं डेहराडून मध्येच येईल लक्षात द्या. कुठे इंदिरा गांधी या ठिकाणी कुठे तुमचं राष्ट्रीय मानव डेहराडून मध्ये या ठिकाणी येते लक्षात घ्या. फसवण्यासाठी तसे देतात लवकर ऑप्शन. भोर का तारा किस ग्रह को कहा जाता है. भोर का तारा या ठिकाणी लक्षात घ्यायला वेगवेगळे अजून सुद्धा नाव आहेत लक्षात घ्या. कुठले तुमचं 33 ला तुमच्या ठिकाणी शुक्र तारा आहे लक्षात. कुठलं भोर का तारा आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी शुक्र तारा असं येतं लक्षात. ह्याला दुसरं काय गर्म तारा सुद्धा असं म्हटलं जातं लक्षात. कुठलं गर्म तारा सुद्धा म्हटलं जातं. अजून दुसरं नाव या ठिकाणी संध्या का तारा सुद्धा म्हटलं जातं. कुठलं संध्या का तारा किंवा याला काय म्हटलं जातं शुभ का तारा सुद्धा म्हटलं जातं. कुठं शुभ का तारा म्हणजे याला पहाड तारा सुद्धा म्हणतात असे आपण काय म्हणतो हिंदीमध्ये वाहिलं त्या ठिकाणी शुभ का तारा असं त्याला म्हटलं जातं. त्यालाच पहाड तारा आपण असं म्हणतो. गर्म तारा, संध्या का तारा, शुभ का तारा आणि भोर का तारा वेगवेगळी 4 नाव आहेत हे लक्षात ठेवा. वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी ते सुद्धा ठिकाणी प्रश्न तयार करून आपल्याला विचारले जातात लक्षात. नेक्स्ट कौन सा पक्षी पत्थरों के बीच में घोंसला बनाई जाते लक्षात. म्हणजे कोणता पक्षी आहे की ते पत्र दगडाच्या मध्ये या ठिकाणी काय घोसला म्हणजे ते घरटं बनवत लक्षात. घोसला म्हणजे घरटं बनवलं जातं लक्षात. गिद्ध, कलचिडी, फ्लेमिंगो नंतर काय यापैकी नाही असं विचारलं लक्षात. कुठली तुमचं 34 ला कलचिडी या ठिकाणी ही करेक्ट उत्तर तुमचं राहील. नेक्स्ट कौन सा पक्षी पेड़ के तने में छेद बनाकर अंडे रखते लक्षात घ्या. म्हणजे काय ठिकाणी तुमचं जे काय झाड आहे झाडाच्या ठिकाणी काय पेड घेताना म्हणजे इथे काय काय असलं लक्षात घ्या. झाडामध्ये या ठिकाणी काय करणं एक काय होल बनवून या ठिकाणी काय तिथं आपली अंडी ठेवत असं लक्षात घ्या. कुठलं टिटोनी दिलंय कलचिडी, बसंत गैरी, इनमें से कोई नाही. कुठले बसंत गैरी हे जे काय पक्षी आहे लक्षात घ्या. हा काय करतं झाडामध्ये या ठिकाणी काय लक्षात घ्या होल बनवून या ठिकाणी काय करत असतो छेद बनतात त्याला ठिकाणी अंडी अंडी ठेवत रक्ती म्हणजे ठेवत असतं लक्षात घ्या. अंडी ठेवत असतं बसंत गौरी पक्षी. नेक्स्ट 36 बघू शकता. ऐसा कौन सा पक्षी है जो अपनी गर्दन को 360 डिग्री तक घुमा सकता. म्हणजे 360 डिग्री मध्ये असं कोणता पक्षी आहे तो आपल्या काय ते मुंडी लक्षात घ्या काय करतो फिरवतो लक्षात घ्या. तो एकमेव आहे कुठला लक्षात घ्या ठिकाणी घुबड असतो लक्षात. आपण जे काय सरळ म्हणतो त्याला ठिकाणी त्याला काय म्हणतो घुबड म्हणतो लक्षात घ्या. घुबडा प्राणी एकमेव आहे लक्षात घ्या 360 डिग्री मध्ये या ठिकाणी काय करतो आपलं मुंडी फिरवत असतो लक्षात. त्यालाच आपण काय म्हणतो उल्लू म्हणतो इंग्लिश म्हणजे हिंदीमध्ये काय त्या उल्लू म्हणतात लक्षात लक्षात ठेवा. तो रातभर जागणारा प्राणी लक्षात घ्या. रातभर जाणारा पक्षी आहे लक्षात जागणारा घुबड ह्या सुद्धा लक्षात ठेवा. काही फिरवून सुद्धा तुम्हाला उद्या प्रश्न विचारू शकतात किंवा टीईटी साठी असा सुद्धा प्रश्न ठिकाणी अत्यंत महत्वाचा ठरेल. विश्व पर्यावरण दिवस सर्वप्रथम कब आयोजित किया था. कब आयोजित किया था लक्षात दिवस सर्वप्रथम तर 5 दिवस 1972 ला ठरवलं लक्षात. कधी 5 जून 1972 ला या ठिकाणी काय तेव्हापासून ठिकाणी काय विश्व पर्यावरण दिवस काय करायचा मनवायच्या ठिकाणी आपण ठरवलं लक्षात 5 जून पासून. 1972 ला त्या संदर्भात आपण काय केलं ठरवलं लक्षात. 1972 ठरवलं पण सर्वप्रथम विश्व पर्यावरण दिवस कब आयोजित किया था म्हणजे कधी या ठिकाणी काय त्यांनी घेतलं होतं लक्षात घ्या. कधी घेतलं होतं 1974 ला या ठिकाणी काय त्यावेळेस घेतलं लक्षात. ह्यात कन्फ्युजन होऊ नका. आयोजित सर्वप्रथम कब केलं होतं हे ठिकाणी महत्वाचं आहे लक्षात घ्या. 5 जून 1972 ला पर्यावरण कायदा केला लक्षात घ्या. हे सुद्धा महत्वाचं आहे. विश्व जे शौचालय दिवस कब मनाया जाता है म्हणजे जागतिक शौचालय दिवस 20 जुलै 19 नोव्हेंबर 20 जुलै 2 ऑक्टोबर या ठिकाणी ऑप्शन दिलेत. कुठला आहे तुमचं 19 नोव्हेंबर या ठिकाणी हा तुमचा जागतिक शौचालय दिवस आहे. विश्व पृथ्वी दिवस कब मनाये जाते कारण पर्यावरण संदर्भात त्यामुळे अत्यंत महत्वाचे सर्व प्रश्न या ठिकाणी आहेत लक्षात. 10 फरवरी 21 नोव्हेंबर 10 जुलै 22 एप्रिल या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन आहेत असे कुठले तुमचं 22 एप्रिल हे ठिकाणी करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील असे कारण सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे असतात लक्षात घ्या. क्योटो प्रोटोकॉल का संबंध किससे है. क्योटो प्रोटोकॉल का संबंध किससे है. स्वच्छता अभियान, जलवायू परिवर्तन, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण. कुठलं जलवायू परिवर्तन हे तुमचं करेक्ट उत्तर लिहायचं. क्योटो प्रोटोकॉल कशासाठी होतं लक्षात. क्योटो शहरामध्ये या ठिकाणी कुठला ग्रीन हाऊस इफेक्ट साठी या ठिकाणी काय हे क्योटो प्रोटोकॉल या ठिकाणी काय नियम बनवले होते कशासाठी ते जलवायू परिवर्तनासाठी होते लक्षात. हा एमपीएससी मध्ये राज्यसेवा असं बऱ्याच वेळा या ठिकाणी अशा प्रकारचे पर्यावरण प्रश्न असतात लक्षात घ्या. मेन्सला सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचे विचारले जातात ग्रुप बी सी मेन्सला एमपीसी. पृथ्वी के वायुमंडल में नाइट्रोजन का प्रतिशत कितना है. पृथ्वी के म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण किती या ठिकाणी सरळ सरळ असं विचारलं असेल किती असतं 78% या ठिकाणी असतात. बेसिक बुक मधले प्रश्न आहेत असे ॲज इट इज. परिस्थिती शब्द का प्रयोग सर्वप्रथम किसने किया था. परिस्थिती के शब्दाचा सर्वप्रथम या ठिकाणी कोणी केला वापरला असेल. स्किनर, हेगेल, फ्राबेल काय गार्डन गोल्ड या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिले. कुठलं हेगेल यांनी काय केलं
परिस्थिती या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला होता. नेक्स्ट, लायकेन किसका उदाहरण आहे? लायकेन कोणाचा आहे? प्रोटोजोआ, परजीवी, सहपकारिता, इनमें से कोई नाही, असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेत असे कुठले सहपकारिता या ठिकाणी हे लायकेनचं उदाहरण आहे लक्षात. नेक्स्ट, मानव राष्ट्रीय उद्यान कहा स्थित आहे? माधव राष्ट्रीय उद्यान कुठले? माधव राष्ट्रीय उद्यान कहा स्थित आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, या 4 ऑप्शन दिलेले आहेत. कुठले तुमचं? मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी माधव राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुम्हाला मध्येच बऱ्याच वेळा या ठिकाणी चर्चा सुद्धा या ठिकाणी होतं लक्षात घ्या. पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी केला? तर 1986 लक्षात. कुठला आहे? पर्यावरण संरक्षण साठी अधिनियम आहे लक्षात. 1986 पर्यावरण अधिनियम आहे. वनों को नष्ट होने से सबसे अधिक प्रभाव किस पर पडता है? वनों के नष्ट होने से म्हणजे काय होतं? जंगलामध्ये झाडं कमी झाल्याने, झाडं नष्ट झाल्याने, ठीक आहे, झाडं नष्ट झाल्याने सर्वात जास्त प्रभाव कोणत्या गोष्टीवर पडतो लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी काय होतं? मृदेचा नाश होतो लक्षात घ्या. झाडं तोडल्याने काय होतं या ठिकाणी? मृदेचा या ठिकाणी काय होतं लक्षात घ्या? अपरदन या ठिकाणी हे होत असलं लक्षात घ्या. मृदेवर या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी मृदेवर परिणाम होत असतो लक्षात घ्या. मृदेवर परिणाम होतो. 47 बघू शकता या ठिकाणी, ओझोन परत के नष्ट होणे पर किस बीमारी खतरा? आता मागच्या वेळेस आपण काही एक्सप्लेनेशन डिटेल मध्ये सांगलो, त्यावेळेस कुठलं होतं? त्वचा कॅन्सर या ठिकाणी होतं लक्षात घ्या. त्वचा कॅन्सर या ठिकाणी डोळ्यावर या ठिकाणी किंवा त्वचेवर सुद्धा आपण या ठिकाणी त्या गोष्टीचा फरक जाणवायला आपल्याला लागतो लक्षात घ्या. कुठलं? ओझोन नष्ट झालं, कारण ओझोन थर आपल्याचा अत्यंत महत्वाचा असतो लक्षात. जे काय सूर्यापासून आपल्याला ते काही जे काही किरणे येतात लक्षात घ्या, वाईट किरण, त्या ओझोन थरमध्ये ठिकाणी अडवले जातात लक्षात, कारण घातक किरणे असतात ते. नेक्स्ट, प्रकाशीय ऊर्जा को रासायनिक ऊर्जा में कौन सा बदल है? प्रकाश जे सूर्यापासून प्रकाश देतो त्याच्या ठिकाणी रासायनिक ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर होतं. प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. म्हणजे कुठलं असतं लक्षात घ्या, तुमचं जे काही झाड असतात, झाडं काय करतात? सूर्यापासून प्रकाश घेतात लक्षात घ्या, आणि त्याच त्या ठिकाणी रासायनिक रूपामध्ये या ठिकाणी काय करतात? त्यांचे झाडं, पानं, फुलांना या ठिकाणी काही त्याच्यामध्ये ते सप्लाय होत असतं लक्षात घ्या. म्हणजे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर त्याचं हे झाडं करत असलं लक्षात. कशामध्ये? हरे पौधे म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं जातं तुमच्या ठिकाणी? झाडं असं या ठिकाणी म्हटलं जातात. पौधे किंवा ठिकाणी पेड सुद्धा असं तुम्हाला कधी ऑप्शन मध्ये देतील. पेड म्हणजे झाडं, पौधे म्हणजे या ठिकाणी फुलांची बारकी पौधे असतात लक्षात घ्या. पेड म्हणजे मोठं झाड असं असतात. अरे पौधे या ठिकाणी करेक्ट उत्तर तुमचं राहील. नेक्स्ट, कारण आपण छोटा मोबाईल लक्षात घ्या, त्यामुळे या ठिकाणी जास्त डिटेल एक्सप्लेनेशन आपण देऊ शकत नाही. फक्त मी सांगताना व्यवस्थित तुम्ही ऐकत चला. कुन्नो राष्ट्रीय उद्यान किस लिए प्रसिद्ध आहे? कुन्नो राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे लक्षात. कुन्नो राष्ट्रीय ठिकाणी कसं? चिता यासाठी आहे लक्षात. कुन्नो राष्ट्रीय उद्यान मध्ये बरेच या ठिकाणी काय चित्ते आणून या ठिकाणी काय कुन्नो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले लक्षात घ्या. त्यासाठी अत्यंत महत्वाचा एक प्रश्न आहे, करंट रिलेटेड हा आहे लक्षात घ्या. नेक्स्ट, पौधो पौधे अपने भोजन का निर्माण किस प्रक्रिया से करतात लक्षात? पौधे मग त्यांना या ठिकाणी ऊर्जा कुठून मिळते लक्षात. आता सांगलो कुठून? सूर्यापासून प्रकाश घेतात, त्याचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर केलं जातं. कशात केलं जातं? रासायनिक ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलं जातं. सर्व असा प्रश्न तेच विचारा. प्रकाश शोषण असतं का नाही? प्रकाश संश्लेषण घेतात लक्षात घ्या, शोषून घेतात ते. मग तुमचं करेक्ट उत्तर 50 ला बी या ठिकाणी राहिलं असेल. अशाच प्रकारचे प्रश्न संच नवीन नवीन या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अजून चॅनल पाहायला मिळतील असेल. त्यामुळे चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी काय करा, तेव्हा की जेणेकरून व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातील असेल. थँक्यू.